ज्यांना कोणाला देणगी द्यायची असेल, ज्यांना फरमाश करायची असेल, त्यांनी आमच्या तिथे स्वयंसेवक बसलेले आहेत. त्यांच्या शिवाय कोणी आतमध्ये जायचं नाही आणि ते शायरांनी डिस्टर्ब करायची नाही. धन्यवाद ऐकल्याबद्दल. हॅलो 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 दीपक शेगवन यांच्याकडून आमचे ढोलकीवाले दादा आशिष दादा पेडमकर यांच्यासाठी आणि या छोट्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचण्याचा आभारी आहे. जितेंद्र शिगवण या दादांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. आता मगापासून ओरडताय पण आता जरा आवाज येऊ दे. काय माहिती तर बघा, कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, त्यामुळे आधीच मी दिलगिरी व्यक्त करते आणि माझ्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करते. तसेच सगळ्यांना माझ्याकडून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे.
करते मी मुजरा यारनी रसिका करते मी मुजरा यारनी सुस्वागतम 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 सर्वप्रथम त्या विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून माझ्या याच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करीत आहे. तर असा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते म्हणजे बहुजन बीसी ग्राम विकास मंडळ मुंबई आणि ग्रामीण तर यांना सर्वप्रथम माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते की त्यांनी आम्हा दोन्ही कलावंतांना स्वीकारा इथे सादर करण्याची संधी दिलेली आहे. तसेच बहुजन बीसी ग्राम विकास मंडळ मुंबई आणि ग्रामीण कैलासवासी मुंबईची काटकर लोकशाही विसरली वसंत लक्ष्मण हेसरे सरपंच अनंत लक्ष्मण हेसरे नगावचे पोलीस पाटील मुंबई मंडळाचे अध्यक्ष विनोद पालकर ग्रामीण मंडळ अध्यक्ष गंगाराम हेसरे ग्रामीण उपाध्यक्ष चंद्रकांत वाडकर मुंबई मंडळ माजी उमेदवार भगवान नरवणकर मुंबई मंडळ सचिव संदेश सोनू काटकरजी तसेच श्री सुहास केवलकर लवदादा कासार कार्याध्यक्ष प्रवीण कासार मुंबई मंडळ खजिनदार संतोष शेंबडकर तंटामुख्य अध्यक्ष विजय रुके त्याचप्रमाणे शाहीर भरतजी एसावरे मंगेश पालकर माजी अध्यक्ष विनायक कासार त्याचप्रमाणे गजानन कासार कार्यसम्राट आबा यादव गीतकार संजयजी हेसरे आणि किशोर कासार यांना सुद्धा माझं शाहिरी मानात सामुद्र करते. त्याचप्रमाणे मला संगीताला साथ देणार आहेत ते म्हणजे कीबोर्डला साथ देणार आहेत आमचे स्वप्नीलदादा जाधव बेंजूला साथ देणार आहेत प्रफुल्लदादा मोरे ऑक्टोपायला साथ देणार आहेत सुजितदादा सुळे मोर्चीला साथ देणार आहेत आशिषदादा पेडणकर तसेच माझे गुरुवर्य माझे वडील कवी सहशाही विवेकजी शेलार सोरसला साथ देणार आहेत ती म्हणजे माझी बहीण अस्मिता शेलार आणि आमचे आशिषदादा आहेत त्यांच्यासोबत त्यांना अजून एक साथ देणार आहे ते म्हणजे माझा भाऊ वीरेन शेलार. आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळोवेळी सुखरूप पोहोचवणारे आमचे संतोषदादा मोरे तर यांना माझा शाहिरी मानात सामुद्र करते. तसेच माझा आवाज उच्चपर्यंत पोहोचवणारे साऊंडवाले दादा आहेत तर त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानात सामुद्र करते. त्याचप्रमाणे आमचे युट्यूबर रुचिदादा देऊळकर यांनाही माझा शाहिरी मानात समुद्रा मानात समुद्रा मानात समुद्रा. तसेच आजचा हा कार्यक्रम माझा ज्यांच्यासोबत आहे ते म्हणजे माझे प्रतिस्पर्धी सुरेवाली शाहीर रत्नाकरजी महाकाळ यांनाही या शक्तिवाली शाहीर वैदेशालांचा शाहिरी मानात समुद्रा मानात समुद्रा मानात समुद्रा. त्याचप्रमाणे तुरेवाली शाहीर यांनी आपलं प्रमाणपत्र व प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे.
लगेचच माझ्या मी कार्यक्रमाला सुरुवात करते, हे सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून काय पाहिजे, आणि म्हणून काय म्हणायचंय, माणसाची मान थोडी झुकती पाहिजे, मनामध्ये भोळी भाबडी ती भक्ती पाहिजे. माणसाची मान थोडी झुकती पाहिजे, मनामध्ये भोळी भाबडी ती भक्ती पाहिजे. ऐका रसिका सांगते तुम्हाला, ऐका रसिका सांगते तुम्हाला, मला मुक्ती नको, श्री महामाईच्या कृपेने माझ्या अंगात शक्ती पाहिजे. आणि मग काय म्हणायचंय, ना घर चाहिए ना संसार चाहिए. काय म्हणायचंय, नव दिवसाची आली नव रूपे घेऊनी. बघा, या 9 दिवसात, या नवरात्रीमध्ये ती देवी, त्या देवीची भक्ती आपण करत असतो. त्या मंदिरात जाऊन आपण रोज भजन करत असतो आणि तिची भक्ती ही आपल्या प्रत्येकाच्या मनामनात आहे. म्हणून काय म्हणायचंय, नव दिवसाची आली नव रूपे घेऊनी, करी देवी वंदना हात जोडूनी, भक्तासाठी दुर्गाई तू ही गधावणी. आशीर्वाद दे आई मला
करीते मी वंदना हात जोडून भक्तासाठी दुर्गाई तुळे गणावणी नव दिवसाची आली नव रूप घेऊनी नव दिवसाची आली नव रूप घेऊनी करीते मी वंदना हात जोडून भक्तासाठी दुर्गाई तुळे गणावणी करीते मी वंदना हात करीते मी वंदना हात जोडून भक्तासाठी दुर्गाई ही गधावणी बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे बोला परमहंस गणपती कैलास रामचंद्र पांडुरंगाराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती स्तवन झालेले आहे. लगेचच गणाला सुरुवात करीत आहे. गणराया तू गेलास तरी नजरेत भासत विरहान हे मन पण आशीर्वादान फुलवतो. गणराया तू गेलास तरी नजरेत भासत विरहान हे मन पण आशीर्वादान फुलवतो. अश्रूंची सरो घडते ढग जसा बरसतो. अश्रूंची सरो घडते ढग जसा बरसतो. दुःख अर्पून तुझ्या चरणी नृत्यात रंग उधळतो. बघा ते गणराया, त्या गणरायाचं विसर्जन जरी झालेलं असलं तरी सुद्धा त्या गणरायाची ओढ ही सर्व भक्तांच्या मनात अजूनही लागलेली आहे की गणराया पुढच्या वर्षी पुन्हा लवकर परत कधी येतील. आणि त्यांचं विसर्जन जरी झालेलं असलं तरी सुद्धा त्यांच्या मनातली त्यांच्या गणरायाची जी भक्ती आहे ती आपल्या मनात अजून सुद्धा जागृत आहे. म्हणून काय म्हणायचंय, जुदाई जुदाई कभी आई ना जुदाई. बघा काय म्हणायचंय, ओढ तुझी लागली मना
ओढ तुझी लागली मना श्री गणपती गजानना श्री गणपती गजानना तुझ्या विना मला करमेना तुझ्या विना मला करमेना धावून ये तुरला श्री गणपती गजानना श्री गणपती गजानना गणपती गजानना श्री गणपती गजानना तुझ्या विना मला करमेना तुझ्या विना मला करमेना धावून ये तुरला श्री गणपती गजानना श्री गणपती गजानना बाप्पा श्री गजानना हे गणाय गणा बाप्पा श्री गजानना लावणी ये तू रंगना लावणी ये तू रंगना श्री गणपती गजानना तुझा विना मला करमेना तुझा विना मला करमेना लावणी ये तुरला श्री गणपती गजानना श्री गणपती गजानना नित्य होता जीवाला तुझ्या कृपेचा बाप्पा श्री गजानना हे गणाय गणा बाप्पा श्री गजानना
राऊणी तू रंगना, राऊणी तू रंगना, श्री गणपती गजानना, गणपती गजानना, गणपती गजानना, गणपती गजानना. तुझ्या विना मला करमेना, तुझ्या विना मला करमेना, धावणे तुझना. श्री गणपती गजानना, 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 श्री गणपती गजानना. बघा, स्तवन आणि गण झालेलं आहे. आता कशाला सुरुवात करायची? हॅलो, गवळण. ओ महाकाळ बुवा, आता बुवा कुठे असतील? बुवा मला वाटते मंदिरात आहेत, बरोबर ना? हा, महाकाळ बुवा, तुम्ही आतमध्ये आहात ना? तिथं बाहेर या आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका. हा, तर बघा, बुवांसोबत या सीझनचा हा पहिलाच कार्यक्रम. बुवांसोबत ह्या सीझनचा हा माझा पहिलाच कार्यक्रम. म्हणजे बुवांसोबत कार्यक्रम झाले, बुवांना माहिती आहे वैदेशाला काय चीज आहे ते. हा, पण महाकाळ बुवा, जरी मूर्ती लहान असेल तरी कीर्तिमान एवढं लक्षात ठेवायचं. हा, मला असं समजलंय फक्त माहित नाही की बुवांच्या बाजूने इथे सगळे आहेत. असं आहे नाही ना? बुवांना घरी पाठवू ना? माझा इथे हा पहिल्यांदाच कार्यक्रम आहे, त्यामुळे मला तुमची साथ पाहिजे, बरोबर आहे ना? असं तुमचा जर प्रोत्साहन असेल तर बुवांना मी तिथूनच घरी पाठवते. तर महाकाळ बुवा, गवळण घेते, नीट लक्षात असू द्या. बघा काय म्हणायचंय. वृंदावनात मायेच्या पोटी झोपलेला तो एक तान्हा होता, संकटाला धावून गेला तो यशोदेचा कान्हा होता. वृंदावनात मायेच्या पोटी झोपलेला तो एक तान्हा होता, संकटाला धावून
गेला तो यशोदेचा कान्हा होता. दामानंदाचा मंत्र तोडून ती आग विझवणार होता. दामानंदाचा मंत्र तोडून ती आग विझवणार होता. आणि म्हणून म्हणते तो काळ कान्हा तोंडात घेणार. बघा काय म्हणायचंय. ला 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 ला. पोळी मनसाद झिम झिम पाणी मा. हो गवळणीची चाल आहे बघा. आनंदाचा कान्हा रात्री उठून जाताना. आनंदाचा कान्हा रात्री उठून जाताना. नंतर काय म्हणायचंय. तो महाकाळ तोंडात घेताना. अहो तो महाकाळ. भुवनचं नाव काय आहे. रत्नाकर. गेला आवाज. रत्नाकर. आणि मला काय म्हणायचंय. तो महाकाळ तोंडात घेताना. त्याला पाहिली मी आग विझवताना. त्याला पाहिली मी आग विझवताना. ने बघा हा नंदाचा कान्हा रात्री उठून हा जाताना. बघा व तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नाहीये. तर त्या वृंदावनात त्या यशोदा मायेच्या कुशीत तो श्रीकृष्ण झोपलेला असतो आणि तो दामानंद राक्षस येऊन त्या वृंदावनाला आग लावतो आणि ती आग तो श्रीकृष्ण विझवतो. व एवढंच म्हणायचंय. म्हणून काय म्हणाले. तो महाकाळ तोंडात घेताना. आता महाकाळ तोंडात घेताना म्हणजे काय. तर आग. महाकाळ म्हणजे तो जो महाकाळ आला होता. तो जो मोठा प्रसंग होता तो त्या श्रीकृष्णाने त्याच्या तोंडात प्राशन केला होता. व एवढंच म्हणायचंय. म्हणून काय म्हणाले. तो महाकाळ तोंडात घेताना. त्याला पाहिली मी आग विझवताना. बघा हा नंदाचा कान्हा रात्री उठून हा जाताना. गवळण घ्यायची नक्की घ्या.
वेळ रात्रीची सेवा झाली अगं वृंदावनी लाविली बाळकृष्णाने ती पाहिली त्याने तिला त्याची लाविली माता यशोदाने तेव्हा पाहिली माता यशोदाने तेव्हा पाहिली अगं मुखाने त्याला ओळखाना बघा आनंदाचा गाणा रात्रीतून हा जाताना बघा आनंदाचा गाणा रात्रीतून हा जाताना नामानंदाचा मंत्र सोडून या कानाने टाकला गिळून आता यशोदाने पाहून मन आलं नामानंदाचा मंत्र सोडून या कानाने टाकला गिळून माझा यशोदाने पाहून मन आलं तिचं हो भरून असा हो नंदाचा काना सुखी ठेवली त्यामृतमाना असा हो नंदाचा काना सुखी ठेवली त्यामृतमाना बघा आनंदाचा काना रात्रीतून हा जाताना बघा आनंदाचा काना रात्रीतून हा जाताना बघा आनंदाचा काना रात्री उठून हा जाताना तो महाकाळ तोंडात घेताना त्याला पाहिली मी आगावी झोताना बघा आनंदाचा काना रात्री उठून हा जाताना
राजू तळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. गवळण झालेली आहे. पदाला सुरुवात करते. त्याआधीच बुवांना काय सांगायचंय बघा. आज या सामन्याची खरी मजा तुमच्या आणि माझ्या बारीत आहे. कारण मी शक्ती आणि तुम्ही तुरा आहे. आज या सामन्याची खरी मजा तुमच्या आणि माझ्या बारीत आहे. कारण मी शक्ती आणि तुम्ही तुरा आहे. आपली बारी बघून सर्व रसिक जन मजाही घेणार आहे. आपली बारी बघून सर्व रसिक जन मजाही घेणार आहे. आणि ही शक्तिवाली वैदेही शहरात वन साइड बाजी मारणार. पद घेते त्याआधी बुवांना प्रश्नप्रत दिलेली आहे. तरी सुद्धा रसिकांना प्रश्न समजण्यासाठी प्रश्न सांगते. बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती? आणि बुवा तुम्हाला जर याचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही. बघा पदाला सुरुवात करत आहे. नीट लक्ष असू द्या. आई नाव तुझे घेता कंठ दाटून येई. मग काय म्हणायचंय? ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. पाणी नैनाने हा पाडा. पाणी नैनाने हा पाडा. दिसे पक्का तुझा वाडा. पाणी नैनाने हा पाडा. दिसे पक्का तुझा वाडा. बघा काय म्हणायचंय? त्या दुर्योधनाने लक्षगृह बांधला होता आणि तो लक्षगृह मोठा होता, विशाल होता. 5 पांडवांना मारण्यासाठी जो लक्षगृह बांधला होता तो मोठा होता. म्हणून काय म्हणाले? पाही नैनाने हा पाडा. दिसे पक्का तुझा वाडा. बुवांना काहीतरी तिकडं वेगळं ऐकायला जाईल. बुवा काय म्हणायचंय? तुझा वाडा. बुवा तुझा वाडा तो लक्षगृह. पाही नैनाने हा पाडा. दिसे पक्का तुझा वाडा. ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. पाणी नैनाने हा पाडा. दिसे पक्का तुझा वाडा. पाणी नैनाने हा पाडा. दिसे पक्का तुझा वाडा. पाणी नैनाने हा पाडा. दिसे पक्का तुझा वाडा. नाही राहिला ना भावात भावा. मग भाव विसरावा. तुम्ही खराब केला नावा. मग करता हरीचा डावा. सार करून फसलत राडा. थोडा विषय मगाचा काढा. सार करून फसलत राडा. थोडा विषय मगाचा काढा. पायी नैनाने हा पाडा. दिसे पक्का तुझा वाडा. पायी नैनाने हा पाडा. दिसे पक्का तुझा वाडा.
येईल मारा सांगते पुराणे पांडवांना दिला मारा तुम्ही मेला कर मन ठार दिवे झाली तुम्हा कोडा वैदेहीचा प्रश्न सोडा दिवे झाली तुम्हा कोडा वैदेहीचा प्रश्न सोडा काही नाही नाणे आपारा दिसे काका तुझा वारा काही नाही नाणे आपारा दिसे काका तुझा वारा ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा पायी नाही आभाळा दिवे काका तुझा वारा पायी नाही आभाळा दिवे काका तुझा पायी नाही नाणे हा पाडा दिसते पंका तुझा वाडा. तर बघा अशा प्रकारे मी माझी पहिली बारी ते संपत आहे. तसेच शाहीर उदयजी काटकर यांना माझा मानाचा मुजरा आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. तर माझी पहिली बारी ते संपलेली आहे. पण जाण्याच्या आधी आता थोडा उशीर झाला त्यामुळे थोडी गडबड वगैरे झाली. पण बुवा तुम्हाला घाबरणार नाही एवढं लक्षात ठेवायचं. हा दुसरी बारी माझ्या हातात आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं. रत्नाकर महाकाळ तुम्ही तिथे आहात मला तर दिसत नाही पण असाल तर दुसरी बारी या वैद्य शैलाच्या हातात एवढं लक्षात तुम्ही ठेवायचं आणि पहिली बारी देऊन करायची. अजून एक बुवांना सांगते इथं 100 गवळणी बुवा घेत बसायचं नाही. तुमची सवय मला माहिती आहे एकावर एक. आता बुवांनी जॅकेट टिळा वगैरे लावून येतील ना तसे ह्यांना तसं पण जॅकेटची गरज आहे. एकावर एक घालायला लागणार आहे कारण बुवांच्या काही अंगात हाय बुवा असे झालेत आता. हा तर बुवा तुम्ही गवळण इथे एकच घ्यायची आणि माझ्या गवळणीची काट द्यायची नाही तर इथं बारी जास्त करत बसाल. तर जाण्याच्या आधी एवढं सांगते बुवा खेळची वागी ठेवतात फाडल्याशिवाय राहणार नाही. हा रत्नागिरीची बारी आठवणी मग इथे बारी करा. तर अशा प्रकारे मी माझी पहिली बारी ते संपत आहे आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि तेच सांगते.